सो सगळं 3 वर्षापूर्वी बारामतीमध्ये साहित्य लेखन आणि वाचन करणाऱ्यांचा 21-25 जणांचा ग्रुप होता आणि जे आपण चांगलं वाचतो त्याची एकमेकांपर्यंत माहिती पोहोचावी ह्याच्यासाठी 1-2-3 उपक्रम सुरू झाले आणि त्याच्यामध्ये बारामतीचा साहित्य काटा हा एक मूर्त स्वरूपाचा उपक्रम आपण प्रथम संजयजी मोरे आणि हनुमंती चांगोडे यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात केली. त्यानंतर त्या उपक्रमाला प्रशांतजी सरोडकर असतील, अमितजी बेडवे असतील, डॉक्टर धोळशे. कोरोना काळामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे थोडासा गॅप झाला आणि कोरोनाच्या नंतर आपण परत नितीनजी थोरात आहेत, देवाजी जिंदाल आले, त्यानंतर शरद तांदळे आले, प्राध्यापक रवींद्र डोकरे आले. अशा वेगवेगळ्या व्यक्तींना आपण इथं बोलवून त्यांनी साहित्य दिलेलं त्याच्या संदर्भातली चर्चा आणि बारामतीचे जे रसिक आहेत त्यांना त्याची व्यवस्थित माहिती मिळाली. एक 15 दिवसापूर्वी सरांनी आजचे जे पाहुणे त्यांच्या संदर्भातली पोस्ट टाकली आणि जे उल्लेख केला होता की चेकमेट हे पुस्तक आणि त्याच्यातली पार्श्वभूमी एक बारामतीकर म्हणून 2 वर्षापूर्वी जो पिक्चर सारखा क्लायमॅक्स होता त्याची उत्सुकता लागून राहिली की नक्की तो कसा प्रवास आणि त्याच्यात त्यांनी जी मांडलेलं त्यांनी जी वर्तवणूक मत होती ती खरी ठरली. ते सांगण्यासाठी त्यांचे अनुभव आपल्याला देत आहेत. साहित्य कट्टा त्याच्या वतीने सादर करतो. टाळ्या वाजवून आपण आलेल्या व्यक्तीचं स्वागत करणं तसंही आपलं कर्तव्य आहे. बारामतीच्या साहित्य कट्ट्याच्या वतीने आपण एक असा कॉफीचा मत देतो की चहा पिताना साहित्य कट्ट्याची आठवण आपल्याला राहावी. उदयजी कुलकर्णी साहित्य कट्ट्याचे फार जुने मेंबर आहेत आणि त्याच्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीचं वर्णन करतात. म्हणजे आज तुमच्या संदर्भात सुद्धा त्यांनी फार चांगलं वर्णन केलंय की नाव त्यांचे आहे सुधीर, तुम्हाला ऐकण्या बारामतीकर झाले आधी नाव जरी असले सूर्यवंशी तरी अशा पद्धतीची. तर ते तुम्ही जेव्हा त्यांचं कबदून सत्कार कराल तेव्हा त्या 4 ओळी काय एकदम मला सगळ्यांना आम्हाला ऐकायच्या सो आलेल्या पाहुण्यांचा सन्मान आपण नेहमीप्रमाणे आपला साहित्य कट्ट्याच्या वतीने जो कॉफीमध्ये उपयोग करतो की उद्याची आपल्या वतीने सुधीरजींना कॉफी मग देत आहे. हा चेकमेट असतात. फोटो असेल तर फक्त आता उद्या जे काम करा आम्हाला यासाठी बोलून बसायचं. बस 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 बस. चेकमेट वाचायची इच्छा होती पण ते अमेझॉनवर तेव्हा उपलब्ध होतं. काहींच्या मनात इच्छा होती पण काहींना ते ऑनलाईनचं गणित जुळत नव्हतं म्हणून कदाचित काहींची इच्छा राहून गेली होती. काहींनी त्यातनं मागवलं. म्हणजे मी पहिला संदर्भ ॲडव्होकेट सचिन वाघ वकिलांकडनं आणि गणेश लोंढेकडनं त्या पुस्तकाचा ऐकला होता. आणि 9 जुलैला आपण बारामती टेकर्स क्लबच्या वर्धापन दिनाच्या दिवशी सुद्धा चेकमेटमधला उल्लेख केला होता. त्यातलं प्रसिद्ध वाक्य जे सुधीरजींनी लिहिलं होतं की कधी कधी दशका मागून अशी दशकं निघून जातात की महत्वाचं असं काहीच घडत नाही. आणि कधी कधी एखादा आठवडा असा जातो की दशकांमध्ये जे नव्हतं घडलं ते सुद्धा आठवड्यात घडून जातं. त्यामुळं सुधीरजींनी त्या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहेत. हे पुस्तक ज्यांनी वाचलंय समजून घ्यायचा प्रयत्न केलाय असे आपल्याच साहित्य कट्ट्यामध्ये सहकारी सूरज, मी सूरज पिसळांना विनंती करतो की 1 ते 1.5 मिनिटामध्ये वाचक म्हणून त्यांना काय जाणवलं त्या पुस्तकामध्ये प्लीज. सूरज ऋतुराज ओके ओके हां नमस्ते. पुस्तक वाचायची मला संधी माझ्या मित्र शुभम यांच्यामुळे भेटली. मी ते त्यांच्याकडे पाहिलं होतं पुस्तक. त्याचे वरचं कव्हर पेज पाहिलं. त्याच्यात अमित शहा आणि उद्धव ठाकरे आणि
त्याच्यात खाली जे चित्र आहे त्याच्यामध्ये पवार साहेब आणि उद्धव ठाकरे. त्याच्यामुळे माझी क्युरियोसिटी वाढली की नक्की काय असेल त्या पुस्तकात. म्हणून मी ते पुस्तक त्यांच्याकडून मागवलं, म्हणलं मला वाचायचं ते पुस्तक. ते पुस्तक घेतल्यानंतर पहिले 2 पेजेस वाचले. आता आम्ही बारामतीकर आणि पवार कुटुंबियांवर प्रेम करणारे लोक आहेत, त्याच्यामुळं आम्हाला नक्की त्या पुस्तकात साहेबांच्या बद्दल काय आहे. मी पहिले इंडेक्स वाचली, त्याच्यामध्ये पवार कुटुंबीय असतील बाकीच्या गोष्टी मला तिथं पाहायला मिळाल्या. मग मी सुरुवात केली. जशी सुरुवात झाली तशी विधान परिषदेची जी विधानसभेची निवडणूक तिथून जी सुरुवात झाली त्याच्यामध्ये कशी नाट्य घडत गेली. तुम्ही ज्या पद्धतीने ते मांडलेलं आहे ते वाचून फार आनंद, म्हणजे जे काय पुढे काय होणार ही क्युरियोसिटी लागून राहिली असायची. पण जे सरांनी आता सांगितलं की जे वर्षानुवर्षी काय घडत नाही ते अगदी आठवड्याच्या भराच्या अंतरामध्ये अशा काही घटना घडत गेल्या. कधी विचार सुद्धा केला नसेल आजपर्यंत. आपण वैयक्तिक मी सुद्धा कधी विचार असा केला नव्हता की शिवसेनेसारखा एखादा पक्ष जो हिंदुत्ववादी म्हणून आपण ज्याच्याकडे पाहत होतो, राष्ट्रवादी काँग्रेस सारखा पक्ष, पुरोगामी विचाराचा पक्ष, काँग्रेस सारखा सेक्युलर, असे प्रत्येकाची एक पठणी ठरलेली होती आणि ते कधी एकत्र येतील याचा कधी विचार सुद्धा केलेला नव्हता. ते त्या पुस्तकामध्ये ज्या बारकाईने सर तुम्ही मांडलात ना, ते महानाट्य कसं घडलं. आता मी त्यातला सगळ्याच उल्लेख इथं करणार नाही, कारण तुम्ही ते पुस्तक घेऊन प्रत्येकाने वाचा, कारण त्याच्यामध्ये ते आपल्याला पाहायला मिळेल. सर सगळं पुस्तक वाचत झाल्यानंतर शेवट एक आदित्य ठाकरेंचं एक वाक्य आहे, बाबा तुम्हाला हे आव्हान स्वीकारावंच लागेल. ज्यावेळी पवार साहेब, संजयजी राऊत, उद्धव ठाकरे साहेब यांच्यामध्ये ते चर्चा झाली आणि नंतर हे आव्हान स्वीकारावं लागेल. ज्यावेळी एक मुलगा आपल्या बापाला म्हणतो की आव्हान स्वीकारावं लागेल, त्यावेळी नक्की काय होणार हे लक्षात आलं आणि शिवसेनेसारखा पक्ष त्याच्याबरोबर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल कशा पद्धतीने एकत्र आले हे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही त्यानंतर पुढे काय होणार, जे शेवटचं 18वं चॅप्टर, आय थिंक 18वं आहे ते 18वं प्रकरण आहे, त्यामध्ये सरांनी महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणामध्ये काय गणित होतील हे त्यामध्ये लिहिलेलं आहे. सर हे पुस्तक वाचलं नाही ना, एक बारामतीकर असेल किंवा एक पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता या नात्याने ज्यावेळेस त्याकडे बघत होतो त्यावेळेस आम्हाला पवारसाहेबांच्या प्रत्येक गोष्टी लक्षात येतात. त्या पवारसाहेब जे आम्ही बघत असतो, जे आम्ही सोशल मीडियावरती वाचत असतो, लिहित असतो त्यांच्याबद्दल आम्ही, पण ज्या तुमच्या पुस्तकात जे पवारसाहेब आम्हाला अंडरलाईन केलेले पाहायला मिळतात ना, ते खरंच ते खूप वेगळे आहेत. आणि पवारसाहेब आपण म्हणतो देवाच्या काठीला आवाज नसतो. कुठलीही गोष्ट झाली की आपण पवारसाहेबांच्याकडे का जातो, कोणतीही घटना घडली तरी कुणी घडवली, पवारसाहेब. हे झालं पवारसाहेब. ते पवारसाहेब का, तर ते पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. माझी सगळ्यांना एक विनंती की सरांचं ते पुस्तक आहे ना, तुम्ही 100% प्रत्येकाने वाचा की महाराष्ट्राच्या राजकारणाला गती कशी मिळू शकते, त्याच्यात डायव्हर्जन्स कसे येऊ शकतात, हे सगळं तुम्हाला त्या पुस्तकामधून वाचायला मिळेल आणि भविष्यात काय घडणार आहे ते पाहायला मिळेल. आणि सर तुम्ही त्यामध्ये पवार कुटुंबियांच्याबद्दल जे आम्ही कधी त्या विचार सुद्धा केलेला नसतो, म्हणजे वैयक्तिक मी कधी विचार करत नसतो, कुणीच विचार करत नाही, त्या गोष्टी आम्हाला त्या पुस्तकामधून वाचायला भेटतात. पहिली महिला मुख्यमंत्री ते तुम्ही त्याच्यामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे, ते कुठतरी आपल्याला क्लिक झालं. या सगळ्या गोष्टी म्हणजे एक वाचक म्हणून, एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून किंवा बारामती साहित्य कट्ट्याचा एक सदस्य म्हणून मी सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही ना ते पुस्तक आहे ना एक वेळा अवश्य वाचा. थँक्यू सर. आणि सरांनी मला इथे बोलायचं दिली त्याबद्दल सगळ्यांनी 100 असं वाटलं की तो प्रास्ताविक करतोय, कारण सांगतो की पवार कुटुंबियावर प्रेम करणारी आम्ही सगळी मंडळी. त्यामुळं तसं नाही म्हणत, आपल्याला तसं पत्रकार कसं ठेवायचं. कालिया पिक्चर मध्ये डायलॉग आहे जितो हम जहाँ पे खडे रहते लाईन वहां से शुरू हो जाती. कुठल्याही पक्षाचा राजकीय नेता असो, आपण एक साधं सोड कधी डोक्यात ठेवायचं, हम जहाँ पे सोचना बंद कर देते उनका सोचना वहां से शुरू हो जाता है. त्यामुळं कुणाच्या मनात काय आहे, सगळी मोठी मंडळी म्हणजे ही 4 मंडळी तिने जी दिसत आहेत ती खतरनाक आहे. त्यामुळे तुम्ही दडपण अजिबात घेऊ नका, कारण त्यांना खुलासे पण करायचे. त्यामुळं बिंदास करा. बाजूला 2 माणसं त्यासाठी मजबूत बसवले तरी समोर बारामतीमध्ये कुठली मतं जरी असली तरी त्या मतांचा आदर करणं, ती मतं समजून घेणं, त्याबाबतची भूमिका समजून घेणं हे बारामतीला आवडतं. ऋतू पण सांगितलं तर कारण सांगतो, येणारी व्यक्ती नेमकी काय आहे, ती व्यक्ती काय पद्धतीने त्याच्यामध्ये लिहिते किंवा त्या मागचा त्यांचा अभ्यास काय,
वाचक म्हणून जसं आता सूरज पिसाळांना जाणवलं, त्यांचं बघा मन भरून आलं होतं की जे माहीत नव्हतं ते पण असे अनेक किस्से आहेत, त्यासाठी थोडा वेळ काढावा लागेल आपल्याला सूरज. तर ऋतू, तुम्हालाही एक रिक्वेस्ट आहे, आपण मिनिटभरामध्ये आपला अनुभव या ठिकाणी शेअर करायचा. नमस्कार, ऋतुराज काळकुटे. सुरुवातीला इलेक्शन झाली आणि इलेक्शन झाल्यावरती सगळ्यांच्या चर्चा होती की नेमकं हे काय घडतंय. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने ते तर्क वितर्क लावून ज्या गोष्टी घडतात ते कशामुळे घडल्या असतील, कोण चांगले, कोण हिरो आहे, कोण विलन आहे, काँग्रेस कशामुळे उशीर करते, शिवसेना चांगली आहे, ह्या सगळ्या गोष्टींचे तर्क वितर्क चालू होते. आमच्या मित्रांमध्ये पण ह्या गोष्टीवरती चर्चा व्हायची की नेमकं काय झालं असेल. त्यानंतर अमोल काटे म्हणून आमचे मित्र आहेत, त्यांनी सांगितलं की असे सुधीर सूर्यवंशी म्हणून एक लेखक आहेत आणि त्यांचं पुस्तक आलंय आणि अख्ख्या महाराष्ट्रात एकदम राजकीय भूकंप त्या पुस्तकामुळे झालेला आहे आणि ते पुस्तक वाचलं पाहिजे. मग मी त्या अमेझॉन वरती गेलो, ते 15 दिवस काहीतरी डिलिव्हरी डेट होती त्या पुस्तकाची, पण ते जेवढं त्या पुस्तकाबद्दल ऐकलं होतं मला ते राहवलं गेलं नाही की मग मी किंडल व्हर्जन त्याचं विकत घेतलं आणि मोबाईलवरती ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. आता पुस्तक वाचायला स्टार्ट केल्यावरती ते असं होतं की एक पेज झालं, दुसरं झालं, मला ते थांबू वाटत नव्हतं. म्हणजे असं वाटायचं की अरे हे ते त्याच्यामुळे घडलेले, त्याच्या मागे हे रिझन आहे. म्हणजे काँग्रेस उशीर करतोय, आम्ही काँग्रेसला म्हणत होतो की काय हे वेळासारखं करतात, उशीर का करतात, पण नंतर कळतं अरे ती काँग्रेसची चूक नव्हती की हे असं असं झालं होतं म्हणून. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी इतक्या क्लिअर झाल्या आणि पुस्तक वाचून झाल्यावरती मला वाटलं की काय भयानक लेखक याला भीती कशी वाटली नाही घेताना. वाचून झाल्यावर कोणाला सोडलं नाही, सगळ्यांना धुतले. लेखक लिहिताना काय वाटतं की आता काँग्रेसवर टीका केली तर भाजप तरी चालू साथ देते, भाजपवर गेला तर बाकीच कोण घेईल. ते पुस्तक वाचून झाल्यावरती रिअली मला हे माणूस कसा आहे आणि कसं काय झालेलं यायचं एवढं भयानक लेवलचं. म्हणजे केंद्रातल्या नेत्यांना सुद्धा सोडलं नव्हतं, राज्यातल्या नेत्यांना सोडलं नव्हतं आणि खूप सुंदर लिहिले सर. आणि एक वाचक म्हणून खरंच तुमचं पुस्तक वाचून मला फार आनंद झाला. बारामतीचा साहित्य कट्टा सुधीरजी सुरू होताना तो खरोखरच रस्त्यावरती सुरू झाला होता, 20 ते 25 जणांचं एका दुकानाच्या बाहेर. आणि नंतरच्या काळात देशमाली संघामध्ये झाला. परवा ह्या ठिकाणी घ्यायचं ठरल्यावर विजय केसकरांची एक प्रतिक्रिया पण होती की आता साहित्य कट्टा तारांकित व्हायला लागलेला आहे. आम्हाला सुद्धा ते अवघडल्यासारखं होतं. स्टाफ एवढे चकाचक राहतात की आपल्यालाच वाटतं मग तुम्हाला मी असं. त्यामुळे काही जण तसे दडपले गेले. आता अनिल जाधव साहेबांना कसा अनुभव आहे, फायची ताटा जायचा, आमच्यासारख्याला अवघडल्यासारखं. तर एवढं मात्र नक्की की एसीची हवा जरी थंडगार असली तरी वातावरण स्फोटक बनत जाणार आहे. आणि मी तर तुम्हाला अशी त्या अर्थाने संयोजक त्यांच्या वतीने असं सांगेल आवर्जून की तुम्हाला जे जे वाटतं त्याची बिंदास उत्तर द्या, काही हरकत नाही. आणि तुम्ही घाबरत नाही, आता सांगितलेलं आहे. त्यांच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये बाकीच्या गोष्टींचे म्हणजे ते सगळ्या गोष्टी टप्पे उलगडतील, आपण त्यात अजून स्पॉइल करण्यात मजा नाही. फक्त एवढी कल्पना देतो की सध्या सुधीर सर हे न्यू इंडियन एक्सप्रेससाठी काम करतात. ते नेमकं काय आहे, इंडियन एक्सप्रेस न्यू इंडियन एक्सप्रेसमध्ये काय फरक आहे ते सुधीर सर नंतर सांगतीलच. त्या काळामध्ये म्हणजे यापूर्वी त्यांनी DNA साठी काम केलेलं आहे, मिररसाठी काम केलेलं आहे. सरांचं बॅकग्राऊंड तसं सरांनी DED पण केलं, म्हणजे सरांचं शिक्षक पण होते ते. आमची आपली तेवढीच बरोबर आहे, म्हणजे आम्ही पण DED केलं आहे. BEd करणारी माणसं म्हणतात ना आम्ही DED तसं आम्ही DED आणि तुम्ही DED. पण DED केलेले सगळेच बाया जात नाही, काय काय जण चांगला काळे सर आणि याचं कारण सांगतो. कारण ज्या काळामध्ये हे अशा पद्धतीने लिखाण लिहित होते, तर तू बरोबर बोलला की भीती कशी वाटत नाही. त्यावेळेला सरांनी हे डोक्यामध्ये जे सापलेलं आहे कुठला बॅरियर नको म्हणून कट्टा न्यूज नावाचं पोर्टल सुरू केलं. आणि तुम्ही लुसिफर पिक्चर पाहिला असेल बघा, त्याच्यामध्ये एक जण कसा दरवाजा बंद करतो तसा कार्यक्रम करतो, तसं सरांचा तसा कार्यक्रम कंटिन्यू बसल्या जागेवर कार्यक्रम म्हणजे आता आपला असं नका आलं माहिती का. कोणी रेकॉर्ड करत असेल तर बाबा काळजी घ्या. सूरज काय म्हणला की शेवटी आदित्य ठाकरे असं म्हणतात की बाबा हे आव्हान तुम्हाला स्वीकारावं लागेल. हे पुस्तक पेनबिल्डेच पब्लिश केलं, ह्याचा मला योगायोग वाटतो. म्हणून पेनबिल्डेने सांगितलं की हे पुस्तक आम्ही तुमच्याकडनं करणार आहे. सो आता अजिबात
मध्ये जास्त त्रास वाढून घेत नाही. उदयजी तेवढं सांगितलं तुम्ही काय 4 ओळी लिहिल्या होत्या की आमच्या इथे नवकवी सुद्धा किती उल्हास आहे, जरा थोडंसं बघा तुम्ही. आणि मग सुधीरजी बोलतील, मी मध्ये अजिबात अडथळा येत नाही, मी आज तिकडे बसतो. येस सर. ओके तर सहज आपल्या नावावरून सुचलं नाव सुधीर ऐकण्यात या बारामती आधी आडनाव जरी सूर्यवंशी भल्या पहाटेची सारी गुपिते असं ती केवळ तयार. वा वा. आई नेमकं खंडित कसं सुरू करा तर तुम्ही आवाज फक्त पोहोचतो. आवाज येतो त्यांचा, माईकचं बॅरियर जास्त येतोय ना आवाज येतो. जी. माईक लागेल का नको? सुरुवातीला बोलायचं. हॅलो हॅलो. ओके ओके सर. हॅलो सर हॅलो येतोय आवाज? असा येईल का? शेवटी जेव्हा मॅच करायचं तेव्हा वरती करून येईल. आता सुरुवातीत गरज लागणार. मला खरोखर शब्द सुचत नाही ज्या पद्धतीने तुम्ही बारामतीकरांनी स्वागत केलं, तसं बारामतीकर सगळ्यांचं स्वागत करण्यामध्ये पारंगत आहेत. याबद्दल काहीच वाद नाही. म्हणजे कुठल्याही विचारधारेचा व्यक्ती आला तरी त्याचं स्वागत बारामतीत दिलखुलासपणे होतं. तसं माझी काही विचारधारा नाही. लोकांचे इश्यू किंवा लोकांची परिस्थिती किंवा त्यांचे विकास किंवा या ज्या सर्व गोष्टीच आपली एक विचारधारा आहे. तर त्याच्यामुळे मी प्रथमतः सरांचं किंवा सर्व तुमच्या मान्यवरांचं आभार मानतो. बारामतीला एक स्वतःचा एक इतिहास आहे, एक जॉग्रफी आहे आणि हिस्टॉरिकल खूप रेफरन्सेस आहेत. मी त्यासाठी प्राध्यापक आहे, त्याच्यामुळे त्या खोलात जात नाही. फक्त एवढं सांगतो की माझी मराठी तशी एवढी चांगली नाही. मी मूळचा खानदेशातला जळगावचा आहे, त्याच्यामुळे आमच्यावर आयराणीचा थोडा काय म्हणतो त्याला प्रभाव आहे. आणि तसा प्रभाव बारामतीकरांवर बी आहे असं मला वाटतं. कारण की मी ज्यावेळेला रोहित पवारांची मुलाखत घेतली होती तर ते रोहित पवार मला म्हटले की मला मराठी सुद्धा व्यवस्थित बोलता येत नव्हती, मी शेतावर राहायचो, मराठी येत नव्हती. तसं तुमच्यातलाच एक आहे असं समजा. कारण की इंग्रजीत पत्रकारिता करत असल्यामुळे मॅक्झिमम तोच एक विषय येतो, थोडेफार इंग्रजी शब्द येतील. आणि मी काय भाषेत कलेत सरांसारखं निपुण नाहीये आणि मी काय त्यांचा विद्यार्थी पण नाहीये. त्याच्यामुळे काही चुकलं बिकलं तर माफ करून घ्या. काही कोणाला काही अडचण असली किंवा नाही मी जे काही सांगतोय ते चुकीचं आहे, तुमचे मतं असतील तर तुम्ही नक्की मांडा, पण मी घरी गेल्यावर मांडा. दुसऱ्या दिवशी प्रोग्राम घ्या, उभे ठेवा आणि तुमचे मतं मांडा. तर ते सांगतो. तर विषय असा आहे की चेकमेट जसं यांनी म्हटलं की तुम डेअरी कशी की कसं, कारण की म्हणजे लिहिण्याचं कसं आहे, जेव्हा म्हणजे तुम्ही फ्रँक सांगतो, मी डीएनए मध्ये 2019 मध्ये काम करत होतो. डीएनए वृत्तपत्र सुभाष गोयल आपले जाडीवर वाईट पुरा असतात जी न्यूजचे, ते मालक होते. जवळजवळ 1000 कोटीचा तोटा झाला होता न्यूजपेपर चालवताना. मग त्यांनी एके दिवशी ठरवलं की बंद झाला आता किती तोटा सहन करायचा, डीएनए बंद झाला. त्याच्यानंतर आमच्याकडे ऑप्शन नव्हतं की 10-15 वर्ष इंडस्ट्रीत घातल्यानंतर दुसरं कुठे अप्लाय करायचं जॉबसाठी. पण त्यावेळेला आणि महाराष्ट्र इलेक्शन ह्या सगळ्या घडामोडी घडत होत्या. अनेक जिवंत पत्रकार किंवा एक चळवळ्या पत्रकार म्हणून मला राहावं गेली, काहीतरी आपण केलं पाहिजे. मग त्या माध्यमामध्ये तेव्हा एक कट्टा न्यूज नावाचं एक वेबसाईट चालू केली होती. त्याच्यातून एक ब्रेकिंग स्टोरी द्यायचो आणि त्या स्टोरी खूप व्हायरल व्हायच्या. असं करता 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 काय झालं की खूप स्टोरीज व्हायरल व्हायला लागल्या. आणि त्याच्यातली सगळ्यात मोठी व्हायरल झालेली न्यूज होती जी अजित पवार बद्दल मी केली होती, अजितदादांबद्दल, की 19 तारखेला की अजितदादा 30-35 आमदारांसह भारतीय जनता पक्षाबरोबर जातील आणि सरकार स्थापन करतील. असं मी 19 तारखेला केलं होतं. ते झालं होतं 23 तारखेला. ते सर्वात खरं ठरलं होतं जे मी लिहिलं होतं. ते जेव्हा लिहिलं त्यावेळेला असा व्यक्ती नसेल, म्हणजे अजित पवारांच्या म्हणजे पार्थ पवार सुद्धा यांनी अनेक व्यक्तींनी म्हणजे जे राजकारणातले, राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे, शिवसेने, ते मला वेळा झालाय का अजितदादांनी पवारांना सोडून जातील साहेबांना, शक्य नाही. तू काही लोक लिहित जाऊ असं ते उलट व्हायला लागलं. पण ज्या दिवशी शपथविधी झाला 23 तारखेला सकाळी मला 6:45ला समथिंग काहीतरी फोन आला, अरे सुधीर अभिनंदन. म्हटलं काय झालं? अरे तुझी बातमी खरी ठरली. म्हणजे कोणाला काही वाटतं त्या दिवशी सगळ्यात आनंदी व्यक्ती त्या दिवशी मी होतो.
म्हणजे मला आनंद झाला, आपली बातमी खरी ठरली. तो एक मूळ आनंद होता. आणि असं करत 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 काय झालं की ते हँडल खूप व्हायरल झालं. आणि मग एके दिवशी लंडनमधून मला एक फोन आला. त्यांनी मला डीएम केलं ट्विटरवरती. डीएम ज्यांचे सोशल मीडिया जे हँडल करतात किंवा वापरतात त्यांना माहिती, एक मेसेज नावाचा प्रकार असतो. त्यांनी माझा नंबर मागितला आणि फोन केल्यानंतर त्यांनी म्हटलं कॅन यू राईट बुक फॉर अस. मी सरप्राईज झालो. आता म्हटलं जळगावातला माणूस जर मराठी बोलता येत नाही आणि इंग्रजीत एक पेक्विनसाठी पुस्तक लिहायचं. मी सरप्राईज झालो. म्हटलं त्याला मी म्हटलं मी थोडं इंग्रजी बोलतो, तर मला कळलं पाहिजे मी इंग्रजीमध्ये काम करतो, त्यासाठी थोडं इंग्रजी वापरतो. तर त्यावेळी मी त्यांना म्हटलं की आय हॅव रिटन ओनली 350 वर्ड्स, 400 वर्ड्स, मॅक्सिमम 2000 वर्ड स्टोरी, नॉट मोर दॅन दॅट. डोंट वरी, युअर स्टोरी, आय नो यू आर वन ऑफ द बेस्ट गाय इन महाराष्ट्र हू कॅन राईट ऑन महाराष्ट्र पॉलिटिक्स. ठीक आहे. मग आमचं डील झालं, पेक्विनचं आमचं अग्रीमेंट झालं लिहिण्याचं. तर पुस्तक लिहित असताना जसं यांनी म्हटलं की यांच्याकडे डेअरी कशी आहे, कसं असतं, या घटना ऑलरेडी घडलेल्या होत्या. म्हणजे अजित पवार विजयवर जाणार, पुन्हा परत आले, सुप्रियाताईंनी काय केलं, पवारसाहेबांनी काय खेळी केली, ईडी नोटीस, हे सगळ्या घटना घडलेल्या होत्या. तुम्ही लोकांनी टीव्हीच्या माध्यमातून, न्यूजपेपरच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या मध्ये सगळ्यांनी वाचल्या होत्या. आता म्हणजे पुस्तकात काय टाकायचं हे जर घटना पुन्हा त्याच टाकल्या तर लोकांना बोर होईल, एक मोनोटोनस होईल. हेच गोष्टी ते डायरी काय लिहिली, ह्या घटनात जशी डायरी लिहिली असेल तर 20-30 वर्षात लोकांना आहे असं झालं होतं त्या पिरियडमध्ये, ते चांगलं लिहिलंय. 20 वर्षात ते पुस्तक लोकांना आवडलं असतं. म्हणजे लोकांना आपलं पुस्तक आज आवडलं पाहिजे. तर ते आवडण्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजे. तर एक दिवशी मी रात्री असं थोडं झोपलो आणि सकाळी लवकर उठलो, एक डायरी काढली, पेन काढली, काय काय आपण केलं पाहिजे म्हणजे पुस्तक वाचकांना आवडेल. तर पहिले लाईन लिहिली, हातचं राखून काही आहे करायचं नाही, जे काही ते प्रामाणिकपणे सडेतोडपणे लिहायचं. नेत्याला राग आला तरी चालेल, पण वाचकाला आनंद आला पाहिजे. आपण कोणासाठी लिहितो, वाचकासाठी लिहितो. मी म्हटलं मी काही कुठल्या PR एजन्सीमध्ये, मी काही कुठल्या माझ्याकडे काही कॉन्ट्रॅक्टर नाही किंवा मी काही कुठल्या कॉन्ट्रॅक्टर धंदे नाही. आपल्याला एक वाचक डोळ्यासमोर लिहायचं, त्याच्यामध्ये कोणाला राग येईल नाही ही आपलं दुय्यम गोष्टी, आपल्यासाठी त्या गोष्टी प्रायमरी नाही. म्हणून हातचं काही ठेवायचं नाही. जे दिसलं, जे आवडलं ठामपणे लिहायचं, पुढे ते होईल ते बघून घ्यायचं, एवढी आपली भूमिका. आणि ते अनेक वर्षाच्या अनुभवामुळे त्या गोष्टी आपसूक येऊन जातात. म्हणजे माणूस किती मोठा उभा राहिला तरी ते 10 हत्तींचं बळ आपल्याकडे आपोआप येऊन जातं. तो एक काय म्हणतो आपण त्या पत्रकारिता गरिमा म्हणा किंवा ते काहीतरी असतं त्याच्यामध्ये, ते नॅचरल त्या गोष्टी येऊन जातात. मग ते लिहित असताना असं ठरलं हातचं काही राखायचं नाही. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये असे मुद्दे आले पाहिजे किंवा अशा गोष्टी आल्या पाहिजे की लोकांना त्या माहिती नाही येत. अरे हे पुस्तकात असं आहे, जसं ते म्हटलं अनेक गोष्टी आम्ही बघितल्या होत्या पण त्याचे रेफरन्सेस आम्हाला लागत नव्हते. ते रेफरन्सेस वाचकाला लागले पाहिजे. हा, सुप्रियाताईंनी फॅमिली आणि पार्टी डिवाइड हे का टाकलं, त्याच्या काही काय लॉजिक होतं, त्या गोष्टी लोकांना कळल्या पाहिजे. दादा जिकडे गेले भारतीय जनता पक्षावर पवारसाहेब कितपर्यंत होते, कुठपर्यंत होते की इथपर्यंत होते, या गोष्टी लोकांना समजल्या पाहिजे. तर त्या पुस्तकाचं महत्व. नाही तर मार्केटमध्ये रोज 100-200 पुस्तकं येतात आणि दुसऱ्या दिवशी रद्दीमध्ये जातात. म्हटलं याला काही आपल्याला काही रद्दी करायची नाहीये, एकदाच लिहायचं, व्यवस्थित लिहायचं. मग अशा सगळ्या गोष्टी. अनेक जे नेते आहेत त्यांना भेटलो, त्यांच्या मुलाखती घेतल्या, काही ऑफ द रेकॉर्ड घेतले. काही म्हणजे सुदीप या गोष्टी ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला सांगतो, कारण तू जवळचा मित्र आहे, अनेक वर्ष आपले संबंध. बऱ्याच लोकांनी ऑफ द रेकॉर्ड गोष्टी मला त्या सांगितल्या. मग त्याची गुंफण करण्याचं ठरवलं की आता कसं असतं, एखादा जेव्हा चित्रपट काढला जातो, चित्रपटाला माहिती असं आपल्याला कसं करायचं, पण तुम्हाला एक कॅनव्हास तयार करावा लागतो. म्हणजे कुठली गोष्ट पहिल्यांदा आली पाहिजे, कुठली सेकंड, कुठली थर्ड, असे एक कॅनव्हास तयार केला. म्हटलं आपण पुस्तक लिहितोय, पुस्तक पब्लिश करते पेक्विन, इंग्रजीमध्ये पुस्तक आहे, जगामध्ये पुस्तक आहे. फक्त महाराष्ट्राबद्दल लिहिलं तर लोकांना ठीक आवडेल, पण ज्यांना महाराष्ट्र माहिती नाही, महाराष्ट्र उलटा आहे का पुलटा आहे, शरद पवार कुठल्या पक्षात आहे हे लोकांना माहिती नाही, तर त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे. मग मी काय केलं, त्याच्यासाठी एक 5-7 चॅप्टर सुरुवातीचे प्रकरण महाराष्ट्राचा इतिहास लिहिला. आणि त्या इतिहासात सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुरतेची लूटवर. 3 वेळा छत्रपती शिवाजी महाराजांनी लूट केली होती सुरतेची आणि त्याला मी संघर्ष दिला, गुजराती वर्सेस मराठी. आणि तो संघर्ष शिवाजी महाराजांचा आणि पवार साहेब, शरद पवार वर्सेस अमित शहा आणि नरेंद्र मोदी, गुजराती कनेक्शन, अशी लाईन ड्रॉ केली. आता ड्रॉ केल्यानंतर कसं झाला, माझा प्लॉट झाला.
आता मी कसं आहे, मी साहित्याचा पण विद्यार्थी, MA इंग्लिश केलंय वाड्या कॉलेजला पुण्याला. आता म्हणजे नुसतं आकडेवारी मांडण्यापेक्षा त्याला एक काम नॅरेटिव्ह दिलं पाहिजे. तर नॅरेटिव्ह कसं देता येईल? मग त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काय झालं, मराठी संघर्ष 1907 मध्ये महाराष्ट्र निर्मिती होत असताना बाळासाहेब ठाकरे असतील, त्यांचा मोरारजी देसाई विरुद्धचा संघर्ष असेल, प्रक्रियात्रे भाषण, तर प्रक्रियात्रे भाषण जर तुम्ही बघितले किंवा वाचले तर हा संघर्ष काहीच वाटत नाही. म्हणजे आपल्याला ते काहीच चालू नाही. म्हणजे प्रक्रियात्रे पंडितांना नेमकं काय काय नाही बोलायचं असा संघर्ष. मग 5-7 चॅप्टरनं दिल्या गेल्यामुळे लोकांना काय नाही क्लॅरिटी आली. महाराष्ट्र म्हणजे काय, तो कुठून निर्माण झाला, गुजराती संघर्ष काय. आणि त्या इनिशियली त्या पिरियडमध्ये जे मेन कॅरेक्टर होते याचे शरद पवार असतील, अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस यांनी ओळख केली, प्रायमरी ओळख. पण त्याला नंतर त्या कॅरेक्टरनं डेव्हलप करत गेलो. रीडर एंगेज झाला पाहिजे, रीडर कुठला नाही पाहिजे वाचताना. तो असा त्याला असं वाटलं पाहिजे पुढे काय. जसं नेटफ्लिक्सच्या सिरीज असतात ना, हा एपिसोड तो एपिसोड नव्हतो, दिवस लोकांचे रात्र निघून जातात, पण तो नेटफ्लिक्स लोक सोडत नाही. तसं एक पुस्तक आपलं झालं पाहिजे असं फक्त मी डोक्यात ठेवलं. मग करत 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 भरपूर असं व्यवस्थित आणि लिहिताना एक होतं की जार्गन करायचं सिंपल. जसं आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो आपल्या जर्नलिझम मध्ये, आपला पेपर न्यूजपेपर बाकीच्या किंवा एखाद्या झाडू कामगारांच्या जरी हातात पडलं तर त्याला वाचता यायला पाहिजे आणि त्याला समजलं पाहिजे. आपण त्याच्यासाठी लिहितो. आपण काही ऑक्सफर्ड किंवा कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी अकॅडमीसाठी पुस्तक लिहित नाही किंवा आपलं न्यूजपेपर काढत नाही. तो एक गोष्ट डोळ्यासमोर की सिंपल, लुसिड आणि सर्वांना समजेल अशा भाषेत लिहायचं. ती गोष्ट मी आपल्या संपादकांना सांगितलं की असं पद्धतीने आपण लिहिलं पाहिजे. ते म्हणजे ठीक आहे, वाट यू लाईक यू डू इट. मग तसं लिहित गेलो आणि ते असा कॅनव्हास असं व्यवस्थित तयार झाला. मग ते लिहित असताना बऱ्याच वेळा काय, मी जळगावचं असल्यामुळे मला संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्यावेळेस संघर्ष फक्त सुपरफिशियल लेवलला वाचलं होतं, डिटेलिंग नव्हतं. मग ते पुस्तक लिहित असताना मी त्यावेळेचे हिस्टॉरिकल रेफरन्सेस काढले. ते पुस्तकं वाचत जायचो रात्रभर आणि दिवसभर त्याच्यात गुंफण करत जायचो. रात्रभर वाचायचं, दिवसभर गुंफण करत, असे जॉईंट डॉट 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 हे सर्व पुस्तक असं म्हणजे आराखडा असा उभा केला आणि ते पुस्तक झालं. पुस्तकामध्ये फक्त असं नाही की फक्त फिलॉसॉफिकल गोष्टी आहेत किंवा फक्त तुम्हाला काय केलं पाहिजे राजकारण, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी हलक्या फुलक्या पण टाकल्या. जसं बऱ्याच वेळेला काय होतं, रिसॉर्ट पॉलिटिक्स आपल्याकडे नावाचे प्रकार झालेले आहेत. आता काय झालं की टाका आमदार एका रिसॉर्टमध्ये, काय झालं पाठवून त्या आमदार कुठल्या तरी रिसॉर्टमध्ये किंवा हॉटेलमध्ये पाठवून द्या. मी विचार केला की रिसॉर्टमध्ये आमदार करतात तरी काय एक्झॅक्टली, महिना 2-2 महिने करतात तरी काय. आपण एका घेतला बोर होतो म्हणून त्या हॉटेलमध्ये काय करतात. मग तिथले 1-2 जे मित्र होते त्यांना मी संपर्क साधून करतात तरी काय. पण थोडक्यात तो एक किस्सा सांगतो, नंतर मी तो पुढे येतो. एकदा काय झालं तर हिरामण खोसकर म्हणून एक आमदार निगतपूर, तर काँग्रेसच्या आमदारांना आपल्या इथं राजस्थानमध्ये एका रिसॉर्टमध्ये ठेवलं होतं. तर रिसॉर्टमध्ये ठेवलं ते कॉन्टिनेंटल रिसॉर्ट, म्हणजे जर्मन, फ्रेंच, सर्व तुम्हाला इटालियन असे फूड मिळायचे. ते फूड मिळत असताना आपल्या हिरामण खोसकर गावचा म्हणून आपला नाशिकच्या बिचारा त्याने बघितलं पास्ता हे ते, त्याला काय वाटतं काय आपलं काही खातं जमणार नाहीये. मग तो गेला एका वेटरकडे, म्हणजे झुणका. वेटर म्हणजे झुणका, झुणका आय वांट झुणका. ते वेटरला काही समजलं नाही. मग सर्व भाषण दूर झाले, झुणकायचे बोले झुणका काय. मग 1-2 आमदार आले, काय झालं रे म्हणे, मारे भाई पोट दुखेल म्हणे, पोट खराब होईल म्हणे, असं कहून मला झुणका भाकरच पाहिजे म्हणे. अरे इटालियन हॉटेल आहे, तुला कुठे येतो झुणका भाकर अरे ठीक आहे म्हणजे आपण काहीतरी मार्ग काढू. मग तो हॉटेल तुमचं शेफ कुठे आहे, शेफ आणला. हा शेफ. मग एखादी मोबाईल खोलला, झुणका पिठलं भाकर युट्यूब मध्ये टाकलं आणि ते शेफला दाखवलं असा बनवतात. त्याने 2-3 तास त्याने प्रयोग केला, 2-4 तास झुणका बनवला, काहीतरी भाकर बनवलेला खायला दिलं. अशी किस्से त्या पुस्तकात ऍड केलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतील. त्याच्यामुळे हे थोडं हलकं फुलकं म्हणजे वाचताना असं फिलॉसॉफिकली झालं पाहिजे. अरे काहीतरी तत्वज्ञान म्हणजे डोक्यावरचं केसेस गेले म्हणून काही सांगत असं थोडी असतं. त्याला काहीतरी लिमिट असतं काही सांगायला. म्हणून त्या गोष्टी अशा आवडतं घेत. कसं आहे, जसं शशांकजी बोलले की एक ती माझी वाक्य नव्हे, तुम्ही जे बोलले दशकातलं एक व्लादिमीर नावाचा एक व्यक्ती आहे रशियाचा फिलॉसॉफर थिंकर. त्याचं वाक्य आहे, तो असं म्हणतो की decade happens but where nothing happens. Decade goes but nothing happens.
इन अ वे डिकेड हॅपन्स. म्हणजे शतकांमध्ये जे घडत नाही ते एका आठवड्यामध्ये घडतं. आणि महाराष्ट्राचं राजकारण तो जो 2 महिन्याचा पिरियड तसंच होतं. आणि ते मला ते एकदम ऍक्ट वाटतं ते वाक्य ते वापरले पुस्तकामध्ये. कसं असतं, शरद पवारांनी 1978 साली बंड केलं होतं वसंतदादा विरोधात आणि त्यांनी यशस्वीपणे सरकार स्थापन केलं. 4 आमदारांनी राजीनामा दिला आणि सरकार स्थापन केलं आणि सरकार 2 वर्षात इंदिरा गांधी त्याला खालचं केलं सरकार. तो एक ड्रामा होता. पण त्या पिरियडमध्ये एवढा मीडिया नव्हता, एवढी माध्यमं नव्हती, एवढी एक्सपोजर नव्हतं. पण आजच्या काळात मीडिया बदललाय, आजच्या काळात साधनं बदलली, आजच्या काळात लोकांचे परसेप्शन बघण्याचे दृष्टिकोन बदललाय. त्याच्यामुळे हा जो 2019 नोव्हेंबर जो घडलेला ड्रामा आहे ना, म्हणजे भारत पाकिस्तानची मॅच तरी एका तासासाठी असते किंवा एका दिवसासाठी असेल, पण हा 2-1.5 महिने कंटिन्यू टीव्ही सोबत बघणं म्हणजे एखाद्या बरोबर डोक्याला हात लावून गेले. मला वाटतं की 1-2 व्यक्ती वेळेत सुद्धा झाले असतील. अशा प्रकारचा हा ड्रामा होता आणि हा ड्रामा एवढा भयानक होता आणि त्याच्यामुळे असं वाटतं की याचं डॉक्युमेंटेशन हे झालं पाहिजे. जसं आपण म्हणतो शिवाजींनी तोरणा जिंकला, आता ते पिढी म्हणा ठीक आहे जिंकला, काय झालं, पण त्याला काही इतिहास आहे, त्यांनी कसं जिंकला, काय जिंकलं, रेफरन्स आहे. तसं सुद्धा हा जो 2 महिन्याचा कालावधी आहे, याला हा अनेक 30, 40, 50, 100 वर्ष सुद्धा याला एक हिस्टॉरिकल रेफरन्सेस म्हणून बघितला जाईल. हा डॉक्युमेंटेशन झाला पाहिजे म्हणून ते सर्व मी व्यवस्थित पद्धतीने त्याचं डॉक्युमेंटेशन केलं आणि तो बऱ्यापैकी लोकांच्या पसंतीस आला. हा झाला पहिला भाग. जेव्हा असं ठरलं की आता सरकार बनवायचंय, मी तुम्हाला सांगू पहिल्यांदा मला कधी क्ल्यू मिळालं की हे सरकार 3 पक्षांचं सरकार आहे म्हणून, ज्या वेळेला शरद पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या दिवशी म्हणाले की आय एम कीन टू सी हाऊ अमित शाह, आय एम कीन टू सी द स्किल ऑफ अमित शाह हाऊ ही फॉर्म द गव्हर्नमेंट इन महाराष्ट्र. म्हणजे मी म्हणजे खूप आतुर आहे की अमित शाह महाराष्ट्रात कसे कौशल्यपूर्ण सरकार बनवतो आणि त्यांनी इतर राज्यात बनवलंय ते महाराष्ट्र कसं, मी खूप उत्सुक आहे बघायला. आणि दुसरं वाक्य काय टाकतात साहेब, पण या विरोधात बसणार आहे. मला ते पत्नी पडलंच की यू आर कीन टू सी हाऊ इट फॉर्म द गव्हर्नमेंट आणि यू आर रेडी टू म्हटलं हे खेडी करताय. त्या दिवशी माझ्या मनात म्हणजे जे आपण म्हणतो ना जे कीन ऑब्झर्वेशन जे असतं एखाद्या वाक्यामध्ये काय मिनिंग काढायचं, पडद्या मागची गोष्टी वगैरे. आपण जे बघतो ना राजकारणामध्ये स्टेटमेंट लोक देतात किंवा हे करतात, हा फक्त ड्रामा असतो माझ्या मते. याच्यावर कुठल्याही कार्यकर्त्याने नेत्याने बोलून जायचं नसतं. हा फक्त लोकांसाठी जसं कोंबड्याची झुंज असते ना झुलवायची, हा झुंजत जातो लोकांना, हा फक्त बघण्याच्या लोकांसाठी असतो. खरं राजकारण हे पडद्यामागेच घडत असतं आणि त्याच्या लोकांना अजिबात मागूस नसतो. पुस्तक लिहिण्यामागे दुसरं माझा महत्वाचा उद्देश होता की प्रत्येक कार्यकर्त्याने पुस्तक वाचलं पाहिजे आणि त्याला डोळे उघडून कळलं पाहिजे आपण कितपर्यंत भावूक झालो पाहिजे, कुणासाठी भावूक झालो पाहिजे आणि कितपर्यंत झालं पाहिजे. बघा राजकारणात इमोशनला काही अर्थ नसतो. प्रॅक्टिकल जो व्यक्ती वागतो तोच पुढे जातो. इमोशन यात नो रूम नो प्लेस इन द पॉलिटिक्स, कुठेच नसतं. ते फक्त आपल्या घरासाठी रडणं बिडणं ठीक आहे, बायकोसोबत ठीक आहे ते चालतं, बाकी त्याच्या पलीकडे ते अजिबात चालत नाही. तुम्हाला प्रॅक्टिकलच जावं लागतं. पवार साहेब प्रॅक्टिकल राहील म्हणून या सगळ्या गोष्टी घडल्या. तेही भावूक झाले असते, या गोष्टी घडल्या असत्या का, नाही घडल्या. त्याच्यामुळे राजकारणात खूप प्रॅक्टिकल राहावं लागतं. याचाच महत्वाचं जेव्हा असं ठरलं की आता 3 पक्षाचं सरकार आपल्याला बनवायचं आहे, मग शरद पवार साहेबांनी सांगितलं बाळासाहेब थोरातांना की तुम्ही जा, मी मॅडमांना ऑलरेडी फोन केला पण मॅडम नाही म्हणतात. त्यांना माहिती होतं मॅडम एका फोनवरती काही कन्व्हिन्स होणार नाही, पण त्यांनी जरी तुम्ही दिलं तुम्हाला भेटतो. मी यांना सांगितलं तुम्ही पण कामाला लागा, मी एकटा गोष्टी कामा करू, तुम्ही पण सत्य करता, तुम्ही पण कामाला लागा. मग बाळासाहेब थोरात तुपला चव्हाण वगैरे सर्व मंडळी गेली दिल्लीला. 7 जनपदवरती बसले आहे, मॅडम अशा बसले. मॅडमनं सांगितलं की मॅडम वी हॅव टू फॉर्म द गव्हर्नमेंट शिवसेना. मैडम ने सरपंच शिवसेना किधर, तुम किधर जा रहे बोले उसका आइडियोलॉजी किधर, अपना आइडियोलॉजी किधर. नहीं मैडम शिवसेना डिफरेंट है बीजेपी, शिवसेना की स्ट्रीट पार्टी, वो आज आइडियोलॉजी कर चले जाएगी. आइडियोलॉजी इट्स नॉट लाइक बीजेपी आर एस एस. ठीक आहे मॅडमांच्या घरी असे माझ्या ते सांगतो, मी काही तिथं नव्हतं पहिल्यांदा सांगतो, तिथं नव्हतं, जे काही लोकांकडून कलेक्ट केले तुम्हाला तिथे सांगतो. मग मॅडमांच्या घरी असे 3-4 फोटो लावले होते, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी. मैडम मतलब इन लोगों को मैं क्या जवाब दूं, इन लोगों को मैं क्या जवाब दूं. यांना पोळ पडला आता करायचं काय, सत्तेशिवाय चालणार नाही.
हे म्हणले नहीं मैडम वैसा नहीं है कि जो बाला साहब ठाकरे उनके पिताजी प्रबोधन ठाकरे वो बहुत सेकुलर थे, उन्होंने ब्राह्मण के अगेंस्ट में बहुत प्रोग्राम किए आहे महाराष्ट्र में. मग ती हिस्ट्री सांगत बसले प्रबोधनकारांची. मग बाळासाहेबांनी प्रतिभाताई पाटलांना कशी मदत केली होती, मनमोहन सिंग आपलं यांना, प्रणब मुखर्जी यांना राष्ट्रपतीसाठी मदत केली, या गोष्टी सांगितले. मॅडम 5-10 मिनिटं ऐकत घेतलं. ठीक आहे जाऊ. फडणवीस सुद्धा फोन लगेच काय झालं मॅडम काय बोलत नाही भाऊ लगेच फॉर्म मध्ये नाही शिवसेना बरोबर आम्ही हे करणार नाही लगेच. म्हणजे कोणाला कसं गाफील ठेवायचं, कोणी किती गाफील राहायचं यावर तुम्हाला सांगतो. तिकडे फडणवीस गाफील राहिले की त्यांना मेसेज केला की काँग्रेस नाही म्हणते. नंतर मग पवार साहेबांनी दुसरी खेप चालू केली. राष्ट्रवादी लोक म्हणतात की राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येणार होते का, मी म्हणतो येणार माझ्या माहितीप्रमाणे. ते त्यांचं डिस्कशन चालू होतं. त्याची थोडी पार्श्वभूमी सांगतो. 2014 जेव्हा इलेक्शन झाले त्यावेळेला राष्ट्रवादीने न सांगता पाठिंबा दिला होता भारतीय जनता पार्टी. असं होऊ शकतं का तुम्ही मला सांगा. कुठल्याही पक्षाला न सांगता पण पाठिंबा देतो का, त्याला काहीतरी कारणं असतात. त्या 5-6 महिन्यामध्ये मला वाटतं त्यांना एक चाचपणी करायची होती. जर आपण भारतीय जनता पार्टी बरोबर गेलो तर लोकांची रिॲक्शन काय ते सोडत डिस्कशन टन्सन वगैरे ते करून मग ते निर्णय घ्यायचा होता. कारण की जे मंत्री होते की जे PS होते ते मंत्रालयामध्ये आम्ही रोजच जातो तिकडे, त्यांनीच आम्हाला सांगितलं सुधीर आम्हाला असं मेसेज आहे 6 महिने फक्त इथं काम करा, आपण नंतर येणारच आहे. असं मेसेज क्लिअर होतं मंत्रालयामध्ये. 2014 ची गोष्ट. मग तिथं काय झालं 2014 मध्ये काही मंत्रिपदाच्या याच्यावरती जमलं नाही. 2014 फिस्कट. मग त्यावेळेला नायलाजाने देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन केली. शिवसेना पुन्हा सत्तेत घेऊन गेली. तेव्हा शरद पवारांनी तेव्हा त्यांच्या दोघांच्या संबंधामध्ये एक मिठाचा खडा टाकून दिला आणि ते दुरावलं थोडे. दुरावत गेले हळूहळू. मग ती पुन्हा गोष्ट आली नंतर शिवसेने चालू ठेवलं. म्हणजे सत्तेत होते पण विरोधकाचं काम चालू केलं. नेहमी सामनामधून रोजचे आर्टिकल, रोजचे हे ते. मग पुन्हा असं ठरलं की मोदी आणि शहाजी आपले शरद पवार साहेब साथ लेना पडेल. 2017 मध्ये पुन्हा बोलणे झालं. सुनील तटकरे नंतर 3-4 लीडर आहेत त्यांची अमित शहाची शरद पवारांची दिल्लीमध्ये मीटिंग झाली आणि ठरलं की आपलं आता बसायचं. पण ठीक आहे पवार साहेब ठीक आहे सत्तेमध्ये बसू आपण. कारण की त्यावेळेला मोदी एकदम झंझावात चालू होता. त्यावेळेला असं काही दिसत नव्हतं की दुसरं कुठलं येऊ शकतं. असं ठरलं की सत्तेत आपण बसायचं. मग अमित शहावर मीटिंग झाली. अमित शहा ठीक आहे जॉईन हो जाओ. ऐसे कैसे जॉईन हो जाओ. बोले पहले सेने को बाहर निकालो. अरे आप पहले तब आएंगे तब हमको बाहर निकाले. बोले नहीं पहले उनको बाहर निकालो. बोले नहीं वो तो हमारा पुराना पार्टी है, एक दिन में कैसे बाहर निकल, आप आ जाओ ऑटोमेटिक चले जाएंगे. और बोले नहीं पहले उनको बाहर निकालो. बोले क्यों, नहीं उनका आइडियोलॉजी डिफरेंट है, हमारा आइडियोलॉजी डिफरेंट है, हम साथ में नहीं जाएंगे आइडियोलॉजी उनका ऑलरेडी. आम्ही सर बोले हमारे तो उससे जाना है बोले आपको चलता है. नहीं बोले वो नहीं चलेगा. मग त्यावेळेला 2017 मध्ये ती गोष्ट फिस्कटली. मग 2019 मध्ये जेव्हा इलेक्शन झालं आणि त्यावेळेला शरद पवार साहेबांनी कन्सल्ट केलं. सर म्हटलं आपल्याला सत्तेत यायचं आहे म्हणजे यायचंय. तो ये असो का मी असो सत्ता ही पाहिजे म्हणजे पाहिजे. मग ठीक आहे साहेब सत्ता पाहिजे ना ठीक आहे थोडा माझ्याकडे मी काय करतो. मग त्याने हळू थोडासा खडा काढला आणि पुन्हा बीजेपीला टाकला. दूर करायचं होतं ना शिवसेनेपासून. मग पुन्हा 2029, 2014, 2017, 2019 पुन्हा चर्चा सुरू झाली की आपण यायचं. बैठका सुरू झाल्या. एका बैठकीमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची मीटिंग झाली. फडणवीस मध्ये बोलले तरी आमचं झालं होतं. त्या बैठकीमध्ये दोघांचं खाते वाटप झाले, 20-20 खाते वाटप झाली. अजित दादांनी फोन केला साहेबांना. साहेब झालं डन. आणि एक काम करा आपलं सरकार व्यवस्थित चालवायचे. जे महामंडळ असतात ना सिडको माळा विडा हे ते पण वाटून घ्या म्हणे. आता पुढे त्रास नाही होणार म्हणे आपल्याला. ओके साहेब डन. चालू केलं. नंतर काय केलं साहेबांनी हळूहळू जाऊ दिलं. नंतर त्यावेळेला साहेब काय शरद पवार साहेबांना अंदाज नव्हता शिवसेना यांच्याबरोबर येऊ शकते का. मग त्याच वेळेला दुसरीकडे घटना घडत होती. संजय राऊत ऑलरेडी शरद पवार साहेबांच्या संपर्कात होते. संजय राऊत आले शरद पवार साहेबांना भेटले. साहेब आपल्याला सरकार स्थापन करायचं. ठीक आहे म्हणे. त्यांना मजा करतो जर वेळी केशात राजीनामा वापरणारे वापरू नको. ठीक आहे म्हणे चालेल. नाही साहेब खरंच करायचं म्हणे. अरे मी पण नाही म्हणतो ठीक आहे म्हणे. साहेब सिरियस आहे हो म्हणे बाबा. मग त्यावेळेला मला वाटतं उद्धव ठाकरेंनी फोन केला आणि ते फोन
पवार साहेबांकडे त्याला सांगितले, संजय ते बोलले ती आपली अधिकृत भूमिका असेल. मग त्यावेळेला शरद पवार साहेबांना कॉन्फिडन्स आला की सेना फुटू शकते. मग त्यांनी पुन्हा जोर लावणं सुरू केलं काँग्रेसकडे. काँग्रेस सांगितले आम्ही तुम्हाला करायचं. मग असं करत करत जात असताना यशवंतराव चव्हाणमध्ये बघा मीटिंग झाली होती. त्या दिवशी ते ताजलँडचं बांद्राला भेटायला गेले होते उद्धव ठाकरे साहेब. त्यांनी सांगितलं बाबा तुम्हाला आव्हान स्वीकारावं लागेल. तर त्यांना 4-5 नावं चालू होते, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे यांचं सीएम म्हणून नाव चालू होते. मीटिंग झाली ताजलँड सेंटरमध्ये. पवार साहेबांचे लेखने खाली उतरले. उतरत असताना आपले हे होते संजय राऊत, त्यांना सांगितले 4-5 जी नावं चर्चेमध्ये चालू मला अजिबात नाही पाहिजे. उद्धव होत असतील तरच ते सरकार चालू किंवा टिकेल. मग ते लगेच पुढे वरती गेले. सांगितलं साहेबांनी तुमचं नाव सांगितलं आणि तर तुमच्या हाताखाली अजितदादा असतील किंवा जयंत पाटील असतील, बाळासाहेब थोरात असेल, अशोक चव्हाण असतील, हे लोक काम करू शकतात. हे माजी सीएम किंवा असे मोठे लोक आहेत. तर त्यावेळेला उद्धव ठाकरे म्हणजे मी कसं करू शकतो, म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो उद्धव ठाकरे कसं प्रामाणिक त्यांना, म्हणजे ही वॉज अम्बिशियस बट ही वॉज नॉट ओव्हर अम्बिशियस. तर त्यावेळेला मग आदित्यने त्यांना कन्व्हिन्स केलं बाबा यू हॅव टू टेक द चॅलेंज म्हणून. मग त्यावेळेला ते कन्व्हिन्स झाले. तो एक पार्ट झाला. नंतर जेव्हा ते यशवंत चव्हाणला आले, मग त्यावेळेला असं ठरलं काँग्रेस लेटर देणार, काँग्रेस लेटर देणार, काँग्रेस लेटर देणार. काँग्रेस लेटर देत नव्हती. काँग्रेस लेटर देत नव्हती. साहेबांनी फोन केला लेटर देऊ नका म्हणून. ज्यावेळी काँग्रेस रेडी झाली होती, मी तुम्हाला सांगतो संदेश पाटील, बंटी पाटील आपले कोल्हापूरचे आणि 2-3 जण ऑलरेडी राजभवनावर बसले होते कॅफेमध्ये लेटर घेऊन. कोणच ते तिकडे मध्ये आदित्य. तर त्यावेळेला पवार साहेबांनी माझ्या माहितीप्रमाणे सोनिया गांधींना सांगितलं की अभी तिथे सुरुवात आहे, अभी कोई डिसाइड ही नहीं हुआ है, टाइम जाने दो, डिस्कशन होने दो. साहेब म्हणजे एकदम थंड होके कापेक्षा थंड होके काम. तर अशा पद्धतीने मग त्यांनी ते तो वेळ काढ दिला, ते सर्व होऊ दिलं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी नंतर डिस्कशन झालं. नंतर नेहरू सेंटरमध्ये हे झालं. ते होत असताना बीजी बरोबर सुद्धा चर्चा चालू होती. असं नाही की यांच्याबरोबर होती, इकडे पण चालू होती. म्हणजे साहेब कसे खेळवतात लोकांना, त्याच्यामुळे बीजेपीचा जो राग आहे एखाद्या मुलाला एखाद्या गर्लफ्रेंड एकदा फसल्यावर चालतं, ठीक एकदा फसली, पण 30 गर्लफ्रेंड परत परत फसवत काय शब्द तुम्हाला कळलं असेल. तो किती महामूर्ख असू शकतो. त्या महामूर्ख त्याच्यामध्ये जे आग जी येते ना पूर्ण ती याच्यात आग येते. त्याच्यामुळे तो अजून तो राग आहे असणं स्वाभाविकच आहे. माझ्यावर जरी झालं तर माझ्यावर तुमच्यावर झाली तर तुम्हाला येणार का नाही. तर ते गोष्ट ती झाली. पण त्या पिरियड मध्ये दादांचं पण असं बोलणं चालू झालं होतं. पण मध्यंतरी त्यांना असं कुणकुण लागली की जरी आपण 3 पक्षाचं सरकार झालं पण 2.5 वर्ष आपल्याला मिळेल का नाही मिळेल, सुप्रिया सीएम होऊ शकतील. आणि असं झालं सर जयंत पाटलांना डेप्युटी सीएम करायचं, अजितदादांना करायचं नाही, असं चर्चा चालू झाली. मग त्यांना वाटलं की आपल्याला ते डेप्युटी सीएम मिळेल तसं राहायचं कसं. मग त्यांनी एक स्वतः ते गेले पवार साहेबांकडून, बरोबर. पण पवार साहेबांसाठी इथपर्यंत जायचं, पुढे जायचं नाहीये. पण दादाने ती क्रॉस केली, म्हणजे असं अंडरस्टँडिंग करून साहेब आपल्या बरोबर आहेत किंवा येतील वगैरे, असं ती रेषा क्रॉस झाली त्या पिरियड मध्ये. आणि त्या दिवशी जेव्हा ते नेहरू सेंटरमध्ये मिटिंग झाली ते त्यावेळेला काय झालं होतं एक्झॅक्टली, खरगे आहेत ना मल्लिकार्जुन खरगे यांची दिल्लीमध्ये मिटिंग झाली 2-3 प्रोग्राम बद्दल, जॉईंट मिटिंग प्रोग्राम बद्दल. तर त्याच्यामध्ये सांगितलं की इक्वल डिस्ट्रीब्युशन होईल किंवा तुम्हाला होम देऊ वगैरे हे येते. मग येते होम मागायला लागले इकडे. मग ते पवारांनी बोलले आपल्याला बोलताय होम देंगे, आणि पण ऐसा थोडी आहे. मग ते काही संताप आहे त्याच्यावर. मग ते अजित पवार मला माहिती एक्झॅक्टली नॅचरल ते राग होता कशामुळे गेला, तिथून उठले. नंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला. नंतर बांद्रामध्ये एक सॉफिटल नावाचं एक हॉटेल बीकेसीला, ते आपण हॉटेलला मागच्या दाराने गेले, तिथं पुढे सीसीटीव्ही असतात म्हणून मागच्या दाराने गेले. मिटिंग झाली आणि ठरलं की आपलं आता सरकार बनवायचं. आणि त्याच पिरियडमध्ये मला वाटतं 12-1 वाजता सर्वीकडे झालं की आता पवार साहेबांनी मला वाटतं त्याच्या अगोदर सुद्धा माहिती होतं की ते होऊ शकतं. आणि ते तसं झालं. सरकार 72 तास झालं. पण ते सरकार 72 तास झाल्यानंतर मला दुसरा जो कॉन्फिडन्स होता, जसं ब्रेक केलं ना की अजितदादा जाऊ शकते, तसं मी खूप झालं. पण दुसरं मी माझ्या प्लॅन केला होता की अजितदादा पुन्हा परत येऊ शकते.
तर मला अर्णब गोसावी त्यांचं रिपब्लिक तेव्हा चालू नव्हतं, तेव्हा मी जात असत, आता जात नाही जास्ती. तेव्हा मी जायचो त्यांच्याकडे. अर्णबने मला 2-3 गेस्ट होते, प्रश्न विचारलं, मिस्टर सूर्यवंशी, व्हॉट यू थिंक whether you will come back or whether you form the government or will remain in the government? But I will come back. How you can say that? त्याला मी म्हटलं, blood is thicker than the water. रक्ताचं नातं, रक्ताचं नातं हे दुसऱ्या नात्यापेक्षा खूप गहर असतं, ते तुम्ही तोडू शकत नाही. आणि मला अजित पवारांचं एक एवढ्या वर्ष पत्रकारितेमुळे एक अनुभव येऊन गेला होता. पवार साहेबांनी त्यांच्याबद्दल, त्यांच्या वडिलांबद्दल जे किस्से सांगितले होते ना, की यांना माहिती, यांना कसं हँडल करायचं. त्याच्यामुळे इमोशन, कारण की दादा खूप सेंटी आहेत असं मला पर्सनली वाटतं. इज व्हेरी सेंटिमेंटल पर्सन. जसं कोकणातले लोक म्हणतात ना, फणस मध्ये एकदम सॉफ्ट असतं आणि बाहेर कडक असतं, तसं अजित दादा, तसं पर्सनली माझं एक ओन ऑब्झर्वेशन आहे. तर ते खूप सेंटी असल्यामुळे त्यांनी तसं निर्णय घेतला झालं. आणि ते पुन्हा ते, कारण की 2-3 वेळा त्यांनी तसे झालेले होते. एकदा झालं होतं की त्यांना ईडीची जेव्हा नोटीस आली त्यावेळेला मोबाईल स्विच ऑफ करून ते गायब होऊन गेले होते. तो पण एक किस्सा त्या पुस्तकात मी मांडलेला आहे. त्याच्यामध्ये काय झालं होतं, आधी जरा ट्रेसेस होत नव्हतं, म्हणजे कुठे काही बरेच तास पत्ता लागत नव्हता. मग पवार साहेब पुढे हळवे झाले की अजित वेळा कुठे. मग एका प्रॉमिनंट लीडरकडे गेले आणि सांगितले, काही कर, मला अजित पाहिजे, म्हणजे पाहिजे. मग त्या लीडरनी, तुम्हाला सांगतो, अँटी टेररिस्ट स्क्वॉड नावाचं एक पथक आहे, त्यांच्याकडे सॉफ्टवेअर, तुमचा मोबाईल जरी स्विच ऑफ असला, तुमचा मोबाईल नंबर त्या सॉफ्टवेअर टाका, तुमचं लोकेशन येतं. ते सॉफ्टवेअर वापरलं एटीएमचं, आणि ते लोकेशन शोधून काढलं, तर श्रीनिवास पवार यांच्या घरी लोकेशन होते. तो व्यक्ती गेला, ते ढसाढसा रडायला लागला, आणि नंतर मग ते घेऊन गेले वगैरे ते सर्वजण. आणि त्याच्या अगोदर पण त्यांनी जेव्हा इरिगेशन झालं तेव्हा राजीनामा दिला होता. पण ते फॉरेनमध्ये त्यांचं कमबॅक करून, म्हणजे महाराष्ट्राने अनेक काका कुटल्यांचे भांडणं बघितले किंवा हे बघितले, पण हे काय, यांचं सामान्य काका हा वेगळ्या पद्धतीचा काका असल्यामुळे यांनी ते व्यवस्थित त्याला हँडल केलं आणि पुन्हा कमबॅक करून घेतलं. ते पुन्हा परत आले. त्याबद्दल ते माझं बरोबर, मारायच्या मुळे बरोबर लागून जायचे, तेही बरोबर झाले. असं व्हायला लागलं की दिल्लीचे लोक मला फोन करायला लागले, अरे सुधीर क्या करे, सही हो रहा है. आणि बऱ्याच वेळेला काय, तू झोपलेला असायला. आता काहीतरी सांगायचं पाहिजे. त्या पिरियड मध्ये खूप घडायचं. असं घडत 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 हे सरकार झालं, खाते वाटप झालं, आणि काँग्रेसचं वेगळंच चालू होतं. काँग्रेसचं असं ठरलं होतं की जरी आम्हाला तिकडून नकार मिळाला, पण आम्ही एक वेगळा गट करेल सरकारमध्ये स्थापन करू, असं त्याचं ठरलं होतं. कमिंग बॅक टू हिरामन खोसकर, तुम्हाला हरियाणाचा एपिसोड सांगितला. हरियाणामध्ये काय केलं या लोकांनी, यांना कळलं की सरकार आपल्याला स्थापन करायचं काँग्रेसला, पण बीजेपी लोक करू शकतील. म्हणून यांनी एकच पोळी सोडली. म्हणजे खरं झालं ना, तुम्हाला सांगतो की बीजेपी लोक आम्हाला कॉन्टॅक्ट करताना पैसे देत आहेत, पैसे देत नव्हते, कॉन्टॅक्ट करत नव्हते. तिकडे मेसेज दिल्लीमध्ये, मॅडम नाही कुछ करना पडेगा. ठीक आहे, मी भेटतो तिकडे. मग सरकारला जमा केलं, पाठवून दिलं रिसॉर्ट मध्ये. एकत्र येणं महत्वाचं असतं. कसं कुठलाही निर्णय घेताना, कुटुंब असेल किंवा पक्ष असेल, जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक निर्णय होतो. कोण इकडे कोण तिकडे, तेव्हा निर्णय होत नाही. म्हणून सगळ्या लोकांनी एका रिसॉर्टमध्ये ठेवलं, आणि त्याची एवढ्या गमती होत्या. ते विदर्भातले लोक होते, त्यांचा वेगळा गट तयार झाला होता. ते त्यांच्या भागातले वेगळेच प्रश्न. काही प्रत्येक खंडामध्ये माहीर आमदार होते, दिवस सगळं पत्तेच खेळायचे. एका आमदाराने कमीत कमी 40-50 लाख जिंकले होते. मग त्याने पुन्हा पैसे भरपूर झाले. आम्ही एक सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेच राष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय कार्यक्रम. एक आमदारांचा गट होता, ते फिलॉसॉफिकल गप्पा, ओशो काय म्हणतो, खलील जिब्रान काय म्हणतो, दिवसभर आपल्या ते कुठेतरी बागेत बसायचे, गप्पा चालायचे. असे वेगवेगळे गट पडले होते सगळ्या आमदारांना. आणि मग काँग्रेसने काय केलं, एक ऑब्झर्वर पाठवला. त्याच्यामध्ये काय काय हे लोक जे त्याचा एक व्यक्ती असेल, तो रोज संध्याकाळी मेल पाठवतात AICC ला, काँग्रेस हायकमांडला, ऑल आर टुगेदर वी वॉन्ट टू फॉर्म द गव्हर्नमेंट विथ NCP and सेना. ऑल आर टुगेदर, रोज मेसेज.
तर ते म्हणजे एवढे मेसेज येत आहेत आपल्याला ईमेल, एक तर कोणीतरी पाठवा ऑब्झर्वर, चेक करा काय झालं याच्यात. मग त्याने एक दिल्लीवरनं ऑब्झर्वर आला तिथं, त्यांना केलं ऑब्झर्वर आहे आणि ही आपली मराठी, तू हिंदी इंग्लिश तर काय असेल तो, तू बोलायचं ते हात करून कुठेतरी कोकणात उभारायचं, बघायचं, फक्त निरीक्षण करायचं. त्यानं हा बघत नाही बोलत नाही, म्हणजे एक्झॅक्टली काय विरोध देणार आहे का नाही देणार आहे. सरकार झालं पाहिजे. मग काय करायचे, 4-5 लोक राहायचे तर तू असं उभा असेल कोकऱ्या, हा सेनेकेचा जाना पडेल नाही तो काँग्रेस तुट जाईल. अशा गप्पा करत तरी ते असं मेंटली असं बरोबर प्रिपेअर केलं. मग तिकडे काँग्रेस प्रिपेअर झाली, इकडे शिवसेना प्रिपेअर झाली आणि जशी ती गर्लफ्रेंड डबल हे केलं तसं पवार साहेबांनी हळूच हात सोडला आणि जे त्यांना जे योग्य होतं ते सरकार महाराष्ट्रात त्यांनी फॉर्म केलं आणि तुमच्या समोर जे आहे ते फॉर्म केले. त्याच्यामुळे याला खूप सिग्निफिकन्स आहे. याच्यात तुम्ही बघितलं असेल की मोदींची भारतामध्ये सत्ता आहे, त्यांची पॉवर आहे, राजकीय सत्ता आहे दिल्लीमध्ये, पण आर्थिक सत्ता नाही. आर्थिक सत्ता ही आपल्या मुंबईमध्येच आहे. जोपर्यंत तुमच्याकडे आर्थिक नाणे नाही तोपर्यंत सत्तेला काही अर्थ नसतो. त्याच्यामुळे ही आर्थिक सत्तेला खूप महत्व आहे. आणि काय झालं तर पवारांना एक वेगळे वेटेज आलं दिल्लीमध्ये की नाही, बीजेपी अगेन्स्ट सरकार पाहिजे. उद्धव ठाकरेंनी वेगळे लिडरशिप इव्हॉल्व्ह झाली. जे 2 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे आज उद्धव ठाकरे खूप डिफरन्स आहे, खूप फरक आहे. म्हणजे लिडरशिप हॅज इव्हॉल्व्ह, खूप लिडरशिप त्यांनी बदलली. म्हणजे लोकांना ते पॉप्युलर झालं ना. आता मध्यंतरी साम टीव्हीचं सर्व होतं कालचा, त्याची पॉप्युलरिटी दिवसेंदिवस वाढते. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट अशी काही नसते की झालं ते नसतं, इव्हॉल्व्ह होते गोष्ट. आणि असं ते इव्हॉल्व्ह होत होते. सरकार 2 काही लोकांना पडणार, मी त्यांना अजिबात पडणार नाही. अस्थिरताच ह्या सरकारचा आत्मा आहे. जेवढा एवढी किती बाजू लोक घेतो म्हणजे अरे बाजूने फॅक्ट ते फॅक्ट असतात. अस्तित्वात ह्या सरकारचा आत्मा आहे. त्याच्यामुळे सरकार अजिबात पडणार बघा आणि खरं ठरवून गेलं. त्याच्यामुळे सरकार चालेल 5 वर्ष. आता 2 वर्ष काय झालं, ड्रायव्हरला एवढा कॉन्फिडन्स येऊन गेलाय त्याच्यामुळे असं यशस्वीपणे ते सरकार चाललंय आणि हे केलं. म्हणजे हा पूर्ण पुस्तकाचा भाग झाल्यानंतर मग असं ठरलं की आता फ्युचर काहीतरी आपण दिलं पाहिजे की महाराष्ट्रात असं झालंय काय होऊ शकतो. मी विचार केला. मग त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांचं एक प्रोफाईल केलेलं आहे, इंटरव्ह्यू टाईप त्यांच्या घरांचे बोलून हे ते पूर्वी काय करायचे. म्हणजे किस्सा सांगतो तुम्हाला. मी त्यावेळेला मुंबई महानगरपालिका कव्हर करत होतो आणि रवींद्र वायकर त्यावेळेला स्टँडिंग कमिटी चेअरमन होते, पण ते मुख्य मिनिस्टर पण होते, चांगले आपले ओळखीचे. मग त्यावेळेला बसलो होतो. आदित्य ठाकरे तेव्हा सेंट ज्युएलला शिक्षण घेत होता. आदित्य ठाकरे आले वगैरे, त्याचे मित्र आले. मग बीएमसी समोर एक मॅकडोनाल्ड आहे, बीटीच्या समोर बघा एक मॅकडोनाल्ड होतं. मग तिथून बर्गर वगैरे सर्व मागवलं. मी साहेबांना म्हटलं तर बघा वडापावची शिवसेना बर्गरवर आली म्हटलं केवढा चेंज झाला. मग हळूहळू त्याची लिडरशिप इव्हॉल्व्ह होत गेलं. तर त्यांनी जेव्हा एक मला आठवत त्याने एक मिस्ट्री म्हणून एक रायटर होता, लॅमिंटन मिस्ट्री काहीतरी, त्याचं पुस्तक होतं. पुस्तक बॅन केलं होतं मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. ते वेगळं आंदोलन केलं होतं. ते थोडं एक्स्ट्रीमिस्ट टाईपचं आंदोलन होतं. पण तो कसा इव्हॉल्व्ह होत गेला. आता तो इको फ्रेंडली एन्व्हायरमेंट या गोष्टी करायला लागलाय. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट काही स्थिर नसते, की कॉन्स्टंट चेंज होत असते. क्षणाक्षणाला व्यक्ती हा बदलत असतो. त्याच्यामुळे पूर्वीचे जे होतं ते आज आहे त्याच्याबद्दल काही गॅरंटी नसते. त्याच्यामुळे सरकार स्मूथ फ्लुएंटली चालू आहे आणि चालत 5 वर्ष मला नाही काही प्रॉब्लेम येईल. तर जर साहेबांनी तुमच्या बारामतीकडे काही वेगळा विचार केला असेल तर येऊ शकतो. त्याच्यामुळे ते काही प्रॉब्लेम नाही. असा हा पूर्णपणे माहितीपणे त्याच्यात जेवढं जस्टिस देण्याचा प्रयत्न करते तेवढा मी दिलेला आहे. असं कोणाला जसं मी म्हटलं की कोणाला राग आला काय आला ते काही हे नाही. राग हा तात्पुरता असतो, पण पुस्तक हे चिरंतर असतं. त्याच्यामुळे पुस्तक हे चिरंतर राहील. लोकांना खऱ्या गोष्टी हे कळल्या पाहिजे म्हणून त्या सगळ्या गोष्टी अशा प्रामाणिकपणे निश्चित हेतूने कुठल्याही प्रकारचं लवलेश किंवा कुठल्याही प्रकारचं आपण काय म्हणतात सेल्फिशनेस वगैरे असं न ठेवता सरळ धडधपटपणे मांडलेले. त्याच्यामुळे लोकांना ते आवडलेले. एवढंपर्यंत मला वाटतं मी जास्तीच बोललो. तर मी एवढं बोलून थांबतो आणि तुमचे काही प्रश्न असतील माझ्याकडे मी उत्तर देईन.
लिहिणारा माणूस आहे. छान बोलतोय, छान बोलतोय. सोनिया दुहांचा एक तेवढा किस्सा जर सांगितलं तर बरं तो पडेल. राहून गेला. काय झालं होतं, सोनिया शरद पवार साहेबांना कळलं की आपले काही 4 आमदारांना पळून नेले. त्या दिवशी 2 किस्से राहून गेले. एक होता मिरची हवनचा, मिरची हवन. ज्या वेळेला सकाळी शपथविधी झाल्या त्या आदल्या रात्री देवेंद्र फडणवीसांनी मिरची हवन केलं होतं आपल्या वर्षा मंदिरावरती. आणि त्या मिरची हवनसाठी बगलामुखी नावाचं एक प्लेस आहे मध्य प्रदेशामध्ये. त्या बगलामुखीचे पंडित आणले होते आणि ते मिरची हवन करून असं असतं की ते मिरची हवन केलं की तुम्हाला काहीतरी प्राप्त होतं आणि जे प्राप्त होतं ते जात नाही लवकर, पण त्यांचं गेलं. मिरची मध्ये फॉल्ट होता का? मिरचीमध्ये होता का माणसामध्ये होता ते मला माहिती नाही. ते जळगावच्या मिरच्या नसतील. तर त्यांनी कुठला ड्रेस घातला होता किंवा काय झालं होतं असं सगळं डिटेलिंग आहे. तुम्ही वाचा, मी काही पोस्ट करणार तुम्ही वाचायलाच पाहिजे म्हणून. पण त्याच्यामुळे अनेक गोष्टी उलगडतात. म्हणजे जसं मी सुरुवातीला म्हटलं की जे दिसतं ते फक्त ड्रामा असतो, रिअल पॉलिटिक्स बिहाइंड द सीनच असतो आणि ते बऱ्याच लोकांना समजत नाही की काय चालू आहे एक्झॅक्टली. तो सोनिया दुहानला आणि धीरज शर्मा जे राष्ट्रवादीचे युवकचे अध्यक्ष आहेत आणि सोनिया विद्यार्थी समितीचे अध्यक्ष आहेत, यांना फोटो पाठवले की 4 आमदार आहेत. ऍक्च्युली बीजेपीने 7 चार्टर प्लेन रेडी केले होते आमदार 7 होते, 7 पण एक सुद्धा भरलं नाही. ते 4च लोक बिचारे गेले. त्याच्यात आमच्या तालुक्यातला अनिल व्हायरस होता, अनिल व्हायरस पाटील. त्याच्यामुळे बऱ्यापैकी मला बरीच माहिती मिळाली. नंतर ते गेले. सोनिया दुहानला कळलं की आपल्याला जायचं, पण तिथे सगळे बीजेपीचे कार्यकर्ते विचित्र मुलीलाही मांडलं पाहिजे. ज्या पद्धतीने ते सगळे बीजेपीच्या सगळे मशनरी पोलीस वगैरे यांच्या तावडीतून ते लोक सोडवले. तर यांच्याकडे काय झालं होतं, हे 4 लोक गेला ते यांच्याकडून मोबाईल काढून घेण्यात आला आणि यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा मोबाईल नव्हता. हे म्हणजे तिथं ठेवून दिलं यांना. मेसेज द्यायचा कसा, आता त्यांच्याकडे मोबाईल नाही, यांच्याकडे मोबाईल नाही. मग यांनी काय केलं, लॉन्ड्रीवाल्याला पकडलं, त्याला काही पैसे दिले, ऐसा मेसेज देना है, फक्त एक काम करून उनको नीचे बुला ले स्विमिंग पूल किया. पण त्याने लॉन्ड्रीवाला आपको स्विमिंग पूल बुलाया. स्विमिंग पूलला कशाला बोलले, कोण येते तिथं. मग हे गेले, सोनिया दुहान वगैरे गेले, बोले ते म्हणजे एनसीपी, ते म्हणजे एनसीपी कोडवड. यांना हिला वाटलं की बरोबर कोडवड आहे आधी बरोबर. साहेब बोलल्यावर 4 लोक नाही म्हणायला लागले. परत गेले, घराचं काय आता, साहेब परत गेले. मग त्यांनी अजून पुन्हा ट्रिक लावली, पुन्हा अजून बोलवले, दादा 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 दादा. त्या लोकांना खाली आणलं. मग सोनिया दुहानला त्या लोकांनी पाहिलं होतं, तिला पाठलाग करण्याचे लोक सुटले. पण ती कसं तरी त्यांना सगळ्यांना एका रिक्षात टाकलं, काही नदी तर स्वतःच्या गाडीत टाकलं आणि डोरपुढे जसं चालतात तसं फाईट चेसिंग करत वगैरे ते गेले. त्याच्यामुळे झिरवळाचा सुंदर किस्सा आहे. झिरवळ काय झालं, आले त्यांची कपड्याची बॅगच तिथं झिरवळ इकडे, त्याचे कपडेच घालायचे काय. मग त्यांनी शरद पवार साहेब दगडे कपडे होते ना जुने, कोट काढला, ते म्हणजे माझी पॅन्ट एवढी मोठी जायची, पायापेक्षा पॅन्टच मोठी. मग ते पायाला पॅन्टला थोडं फोल्ड केलं आणि स्टॅपलर तर आता काही दर्जे वगैरे काही मिळणार नाही म्हणजे आपला. मग तिथे स्टॅपलरने ते पिना मारल्या, टोपी घातली आणि गेले. ते आले मुंबई, आपल्या इथं मुंबईमध्ये, आणि उभे राहिले. त्याला कोणीच ओळखत नव्हतं, बरोबर कोणीच ओळखत नव्हतं. मग सुप्रिया त्यांनी माझ्याकडे नजर केली म्हणता येईल, अरे ते माझ्याकडे घेऊन गेले म्हणजे बाबासाहेबांकडे, बाबा यांना ओळखलं का म्हणजे. अशा पद्धतीने आमची परिस्थिती तिथं झाली होती. सुंदर म्हणजे काय रोमहर्षक किस्सा आहे त्या हॉटेलचा, खूपच सुंदर किस्सा आहे. त्याच्यावर खूप डिटेलिंग अजून दिलेली आहे कसं एक चालतं वगैरे. याची दखल राज्याच्या बाहेरच्या लोकांना किंवा तुम्ही म्हणतात विदेशात सुद्धा यांची क्युरिओसिटी होती, त्या संदर्भात काय सांगाल. म्हणजे घडामोडी तर राज्यातल्या, राज्याच्या विधानसभा प्रत्येक राज्यात होतात,
फार मोठा इश्यू नाही. त्यामागचं कारण काय असावं की बाहेरच्या लोकांनी पण अशी दखल घेतली या सगळ्या कसं आहे तुम्हाला 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये. मुंबई ही आर्थिक राजधानी, ओके आर्थिक राजधानी पण